नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. फेसबुक पेजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज 21 एप्रिल 2026 जे बाजारभाव आपण इथं जाणून घेणार आहे. तोपर्यंत आपण लागवड यावर्षी लागवड काही शेतकरी एप्रिल महिन्यामध्ये बंद करताय. आपल्याला 2-3 व्हिडिओ पाहायला भेटले आणि भरपूर शेतकऱ्यांचे कॉल असे की नेमकी लागवड कधी करावी, मेच्या शेवट करावी का एप्रिल महिन्यात करावी का जूनच्या पहिल्या आठवड्यात करावी. आपण त्याच्यावर थोडी चर्चा करणार आहे आणि शेवटी बाजारभावाची सुद्धा अपडेट घेणार आहे. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे चांगलं पाणी आणि तुमच्याकडे उष्णता जर कमी असली तर तुम्ही एप्रिलच्या शेवटसुद्धा करू शकता किंवा मग मेच्या शेवटीसुद्धा करू शकता. जर चांगलं पाणी असलं तर तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये बिनधास्त लावा. पण उष्णता कमी पाहिजे तुमच्याकडे, कारण आम्ही लावू शकत नाही एप्रिल महिन्यामध्ये, कारण आमच्याकडे उष्णता भरपूर आहे. कारण खानदेश बॉर्डरवर आमचा जिल्हा आहे, त्याच्यामुळे आम्ही एप्रिल महिन्यामध्ये आम्ही लावू शकत नाही. आम्ही 15 मेच्या पुढं आम्ही अद्रक लावू शकतो. यावर्षी आपलं 15 मे नंतरच नियोजन आहे. कमीत कमी अजूनसुद्धा आमच्या शेती तयार नाही आहे. तर 25 मे किंवा मग 20 मेच्या नंतरच आपण यावर्षी आम्ही मागच्या वर्षी आपण 25 मेला लागवड केली होती आणि यावर्षी पण आपण 25 मे नंतरच आपण लागवड करणार आहे. मित्रांनो, जर तुमच्याकडे चांगलं पाणी असलं तुम्ही एप्रिल महिन्यात लावा, काही टेन्शन नाही आहे. उष्णता कमी असली पाहिजे, जमीन चांगली ओली करून घ्या, म्हणजे तुमच्या जमिनीतले जे वाफ आहे ती निघून गेली पाहिजे. जर तुम्हाला पाणी कमी असेल तर तुम्ही मे महिन्याच्या शेवटीसुद्धा लावू शकता. आणि जर तुमच्याकडे पाणीच नसेल तर तुम्ही जून महिन्याच्या 10 तारखेपर्यंत म्हणजे म्हणजे मिरग म्हणतो आपण त्याला, म्हणजे जून महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुम्ही लागवड करू शकता. पण जेवढं तुम्ही लवकर लावाल तेवढं आपल्या उत्पन्नामध्ये वाढ 100% होणार आहे. फक्त काळजी एवढी घेणं आहे आपल्याला की उष्णता जास्त असल्यामुळे आपल्याला पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवणं आहे, मातीची भर चांगली देणं आहे, म्हणजे जेणेकरून खांड उघडं नको पडलं पाहिजे, म्हणजे उष्णतेने खांड असं बॉईल नको झालं पाहिजे. ही आपल्याला काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही लवकर लागवड केली तर 100% तुमचं उत्पन्न इथं वाढणार आहे. पण एप्रिल महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्याकडे चांगलं पाणी आहे तेच शेतकरी लावण करताय. जर तुमच्याकडे साधारण पाणी आहे तर तुम्ही मे महिन्याच्या 20 तारखेनंतर 15 तारखेनंतर 100% लागवड करा. जर तुमच्याकडे पाणी नाहीच आहे तर मग तुम्ही पावसाच्या पाण्यावर जरी लावलं, पण जेवढं लवकर तुम्हाला करता येईल जून महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तेवढी लागवड जर लवकर केली तेवढंच आपल्या उत्पन्नामध्ये फरक पडतो. तर मित्रांनो, आज 21 एप्रिल 2026चे बाजारभाव पुन्हा जाणून घेतो. फक्त आपला आता 2 दिवस गॅप पडला होता व्हिडिओचा. तर मित्रांनो, कुठंतरी बाजारामध्ये थोडीफार सुधारणा झालेली आहे. एक 33 रुपयापासून 32 रुपयापासून तर एक 35 ते 36 रुपयापर्यंत आजचे सौदे चालू आहे. कुठं 3चे पण आहे. पण सर्वसाधारण जर सरलगट माल तर 3031-3200 सरलगटचे पण सौदे आहे. आणि जर वेगवेगळं जर म्हटलं डागीटोळ वेगवेगळे तर एक 33 रुपयापासून तर एक 35 ते 36 रुपयापर्यंत चांगला VIP सुपर माल जर असला तर 35 रुपयापर्यंतची खरेदी. आणि काही भागामध्ये आता मला 2-3 कमेंटी पण होत्या 38च्या, पण आपण ते काही सांगत नाही आहे. असू बी शकतो, जर असला तर कमेंट करून नक्की सांगा, कारण 2 ते 3 दिवसापासून मंडीमध्ये थोडाफार उठाव आपल्याला दिसतोय. आपला माल मी पहिलेच सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये, MP UPमध्ये आपला माल जात असतो, तिथंसुद्धा 47-48चे बाजार आपल्याकडच्या गाडी खाली होत आहे तिथं. म्हणजे कमीत कमी 10 रुपये जर आपण मायनस पकडले व्यापाऱ्याला खर्च, तर कमीत कमी 36-37 रुपये आपल्याकडे व्यापारी घेतला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे काय सौदे चालू आहे ते पण सांगा. जय जवान जय किसान.